बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेला आहे आणि भारताने केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकने केला आहे। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला असताना अगोदरच बुडालेला पाकिस्तानचा शेअर बाजार 6500 अंकांनी आणखी कोसळलाय। पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकामं झालंय, त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येतात। एअर फ्रान्स, लुफ्थान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदलले। भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सूचना जारी करण्यात आल्या। भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात आणि या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिट लिस्टवरील असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ, रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भारताने केलेल्या कारवाईमध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरचं हे मोठं यश असून भारतीय सैन्याने 70 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलंय। भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आलाय। काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्त्यांवर तोफांचा मारा केलाय। पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 43 जण जखमी झाल्याचं कळतंय। भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय, तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बुरखा फाटलाय। भारताच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या दहशतवाद्यांचं पार्थिव पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये गुंडाळण्यात आलं, तर या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जवानांनी सलामी दिली। पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये 2 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। दहशतवाद विरोधी पथक आणि ओतूर पोलिसांची संयुक्त कारवाई यामध्ये 25 ते 30 वयोगटातील 2 बांगलादेशी युवकांना पकडण्यात आले। जम्मूच्या आरएसपुरा सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे। पाककडून होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे। भारतीय सैन्याने नवा इतिहास रचला असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। भारतीय सैन्याने मानवता आणि सतर्कता दाखवली असं राजनाथ सिंह म्हटले। ज्या दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला त्या दहशतवाद्यांनाच आम्ही मारलं। स्थानिक नागरिकांना कोणतीही इजा पोहोचवली नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं। यावेळी संपूर्ण ऑपरेशनचा व्हिडिओ शूट करण्यात आलाय, त्यामुळे विरोधकांना पुरावे मागता येणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावला। भारतीय सेनेने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय। हा नवीन भारत आहे हे देशाने दाखवून दिलं असून संपूर्ण जग भारतासोबत आहे, तर देशभरात या कारवाईचं स्वागत होतंय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही। पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय, याबाबत सरकारचं आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं। भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। भारतीय सैन्याच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम असंही उद्धव ठाकरे म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून पाकला प्रत्युत्तर दिलंय। आता भारताची ताकद जगासमोर आली आहे। पाकने यातून धडा घ्यावा असं म्हणत एकनाथ खडसेंनी सिंदूर ऑपरेशनचं स्वागत केलं। सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं। यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कपाळाला भगवा टिळा लावून त्यांना पेढा भरवला। राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गृह विभागाकडून जे काही आदेश त्याचं आम्ही पालन करू असं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं, याचा अभिमान आहे आणि आनंद आहे अशी प्रतिक्रिया वायुसेनेचे सेवानिवृत्त जवान ॲडव्होकेट महेंद्र चौधरी यांनी दिली।
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर नवनीत राणांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. दरम्यान घरात घुसून मारणं काय असतं ते मोदींनी दाखवून दिल्याचंही राणांनी म्हटलं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे चोपड्यात एबीव्हीपीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. भारतीय सैन्याचा पराक्रम आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी नागपुरात मशाल रॅली काढण्यात आली. भारत माता चौक ते राजवाडा पॅलेसपर्यंत ही मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीमध्ये नागपूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभा गायकवाड यांनी महिलांना हळदी कुंकू लावून ऑपरेशन सिंदूरनंतर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींसह भारतीय सैन्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानं महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यानं केलेल्या कामगिरीनंतर चंद्रपुरात जल्लोष करण्यात आला. भाजपच्या वतीनं जटपुरा परिसरात जल्लोष करत भारतीय सैनिकांचा जयघोष करण्यात आला. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भारतीय सैन्याच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलंय. पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानं नागरिकांना जल्लोष त्यांनी केला. भारताकडून पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यात आलंय. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हल्ला केल्यानं अकोल्यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. पाकिस्तानच्या हल्ल्याचं उत्तर देत धडा शिकवण्याचं काम भारतीय सैन्यानं केलंय. माजी सैनिकांनी नागपुरात जल्लोष साजरा केला. सिंदूर ऑपरेशनचा यशस्वी पराक्रम असल्याचं म्हणत पुण्याच्या शिरूरमध्ये नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी पेढे भरवत फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. रत्नागिरीच्या खेडमध्ये ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानं बॅनरबाजीतून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं. ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर धुळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. भारत मातेचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी मुंबईसह राज्यात झालेल्या मॉकड्रिलची सविस्तर माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्यानंतर सर्व महापालिका क्षेत्रात मॉकड्रिल सुरूच ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी दिल्या. पंजाबच्या अमृतसर इथे मॉकड्रिल पार पडलं. पोलिसांच्या वतीनं हा मॉकड्रिल करण्यात आला. हैदराबादच्या कचेगुडा रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल पार पडलं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय खबरदारी घ्यायची याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आलं. जयपूरच्या एमआय रोडवर मॉकड्रिल संपन्न झालं. पोलिसांसह अग्निशमन दलानं मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये देखील मॉकड्रिल पार पडलं. अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. बंगळुरूच्या हर्सुल लेक जवळ मॉकड्रिल घेण्यात आलं. अचानक हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये मॉकड्रिल पार पडलं. ग्वालियरच्या सिरोल परिसरात हे मॉकड्रिल करण्यात आलं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय खबरदारी घ्यावी याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. उरणमध्ये मॉकड्रिल पार पडलं. यावेळी शहरातील 8 ठिकाणी सायरन बसवण्यात आली होती. मॉकड्रिलनंतर उरण शहरात ब्लॅकआउट मोहीम राबवण्यात आली. संपूर्ण उरण शहराचा वीजपुरवठा 10 मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावरील तालुक्यात ब्लॅकआउट करत मॉकड्रिल घेण्यात आलं. शत्रूला आपल्यावर हल्ला करायचा असेल तर त्याला आपल्या हालचाली किंवा तिथे लोक आहेत हे कळू नये यासाठी ब्लॅकआउट घेण्यात आलं. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याचं नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. कल्याणमध्ये देखील मॉकड्रिल घेण्यात आलं. यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीनं नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. पुण्यातील विधान भवन, मुळशी तहसील कार्यालय, तळेगाव, पीएमसी इमारत आणि वनाज कंपनी या परिसरात मॉकड्रिल झालं. या मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ, आर्मी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी रंगीत तालीम पार पडली। पालघरच्या तारापूर इथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यानं हा भाग संवेदनशील मानला जातो, त्यामुळे तारापूरच्या विजयनगर मैदानावर मॉक ड्रिल घेण्यात आलं। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये देखील मॉक ड्रिल पार पडलं। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर कशा पद्धतीनं सर्व यंत्रणा काम करतील याचं प्रात्यक्षिक तळेगाव दाभाडे नगरपरिषद परिसरात करण्यात आलं। इमारतीवर हल्ला झाल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवर मॉक ड्रिल घेण्यात आलं। नागरिक संरक्षण दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, ठाणे पोलीस आणि विविध यंत्रणांनी कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवरील मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला। रायगडच्या माणगावमध्ये पाकिस्तानवर हल्ला केल्यानं जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे। यावेळी जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी मॉक ड्रिल राबवण्यात आलं। सायरन वाजवत नागरिकांना बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। नाशिकच्या KTHM महाविद्यालय परिसरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नागरिकांना हल्ल्यापासून बचावासाठी प्रात्यक्षिकं देण्यात आली। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं। या मॉक ड्रिलमध्ये मालवण पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते। नांदेडच्या रेल्वे स्थानकात पोलिसांनी मॉक ड्रिल केलं। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा कुठला हल्ला झाला तर त्याचा सामना कसा करावा याचा सराव यावेळी करण्यात आला। पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली। श्रीनगरसह किमान 18 विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद करण्यात आले। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरील त्यांच्या सेवा रद्द केल्या। 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते। ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळावरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत। याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवर देखील झाला आहे। त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या। कोल्हापूर विमानतळ देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आलाय। त्यामुळे भविष्यातील कारवाईमध्ये कोल्हापूर विमानतळ देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑपरेशन सिंदूरमध्ये LMSचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलं। भारतीय सैन्याला नागपुरातून देखील या LMSचं बळ मिळतं आणि नागास्त्र 1च्या प्रणालीचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे। गोपनीयता बाळगायची असल्यानं संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि POKमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कॉरिडॉर हा बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर IPLला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना धर्मशाळेहून मुंबईत हलवला जाण्याची शक्यता आहे। 11 मे रोजी हा सामना होणार आहे। धर्मशाला येथील विमानतळ बंद करण्यात आल्यानं सामन्याचं स्थळ बदलण्याची शक्यता आहे। समाज माध्यमांवर भाईगिरीची रील करणाऱ्यांना नांदेड पोलिसांकडून चांगलीच अद्दल घडवली आहे। रील स्टार मोहम्मद मुजमिल यानं भाईगिरीची रील बनवून समाज माध्यमांवर टाकली होती। त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्याने पोलिसांची माफी मागितली।